तर हॅलो, राम राम, नमस्कार. आज आहे डे 21. सॉरी यार, दरवेळी चुकतो यार मी. डे 21 डेज चॅलेंज, 21 डेज चॅलेंजचा 8वा दिवस. तर आज सकाळी म्हणजे कालपासूनच माझी तब्येत जरा डाऊन आहे. तर त्यामुळे सकाळी लवकर जायला भेटलंच नाही, उठायलाच झालं नाही आणि ताप भरलेला जाम. तर आज ऑफिस म्हणजे कामाला पण नाही गेलेलो. जाम त्रास होत आहेत, काय समजत नाही रे, काय भरपूर टायमापासून होत आहेत. त्यामुळे आज सकाळी जायलाच भेटलं नाही, म्हणून आता रेकॉर्ड करतोय. संध्याकाळचा 7 वाजले, आता 6:30 वाजले. पूर्ण दिवस झोपून काढलाय, काय समजतच नाही काय होतंय. डॉक्टरकडे गेलो काल संध्याकाळी, डॉक्टरने गोळ्या दिल्या, काय त्याचा काय असर नाही, काय नाही. आता परत जायचं, आता थोड्या वेळाने डॉक्टर ओपन होईल तेव्हा परत जायचं आहे डॉक्टरकडे. यार, आजचा दिवस मिस झाला माझा सकाळचा. 21 डेज चॅलेंज तुटला, अर्धा तुटला म्हणजे, पण पूर्ण तुटून नाही देणार. व्हिडिओ तर बनवत राहणार, दर दिवस व्हिडिओ टाकत राहणार. म्हणून आता हिम्मत करून व्हिडिओ बनवायला चालू केला. सगळेच आजार एकसाथ झाले यार, काय समजतच नाही काय होतंय बॉडीमध्ये काय. तरी काल रात्री फ्रेंडचा बर्थडे होता, तिकडे जाऊन आलो. यार, मिडल क्लास माणसं आहे ना, काय करायला घेतलं ना, काय इनिशिएटिव्ह घेतला की काय ना काय लय मोठे मोठे ऑब्स्टिकल येतात यार. मग काय करावं, न करावं, न करून तर चालणार नाही, कधीतरी करायलाच लागणार. दरवेळी हेच होतं यार. मिडल क्लास माणसाने करायचं, काहीतरी मोठं करायचा प्रयत्न केला, मोठं करायचं स्वप्न पाहिलं, तर ते स्वप्न जास्त दिवस टिकतच नाही यार. त्यामुळे माणूस डिमोटिवेट होऊन ते सोडूनच देतो. नाहीच होणार यार. दरवेळी प्रॉब्लेम येत आहेत, दरवेळी ऑब्स्टिकल्स येत आहेत. फेस करणं अवघड होत चाललंय. आपल्याकडे एवढा बॅकअप पण नाही की फेस करू शकेन समोरच्या परिस्थितीला. ॲक्च्युली कधी कधी आहे ना, आपली सवयच आपल्याला भारी पडते. अरे आज थोडं अंगावर काढू, उद्या जाऊ डॉक्टरकडे, पैसे वाचतील. ही चुकी कोणाची नाही, हे डोक्यामध्ये फिट झाले आपल्या. पैसे वाचवा आणि जगा, पण सोडणार तर नाही बाय. उद्या ट्राय करणार जायला, परत नाही जाणार असं नाही होणार. व्हिडिओ तर टाकत राहणार, काय पण होऊ दे. ती माझी मन आठवणी दे ना, प्रयत्न करणाऱ्याकडे त्या वाळूचे तेलही गळे. मेहनत करायला घाबरत नाही रे, पण मेहनतीचं काहीतरी फळ प्राप्त झालं तर चांगलं वाटतं, ना की त्याच्यामध्ये अडथळे येत राहावे. अडथळे येत राहिले की मग असं डिमोटिवेट होतं ना रे, की काय दरवेळी हेच होतंय. जब तक मरेगा नहीं तब तक रुकेगा नहीं और झुकेगा नहीं. अच्छा, मला एक प्रश्न होता. मला डॉक्टर बोलले CT स्कॅन किंवा MRI स्कॅन काढायचा. तर दोघांपैकी कोणता इफेक्टिव्ह आहे आणि कोणता इफेक्टिव्ह आहे आणि कमी कॉस्टचा आहे, हे पण महत्त्वाचं आहे माझ्यासाठी पण. प्लीज कमेंट करा ना जरा, तुम्हाला माहिती असेल, आयडिया असेल तर. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच.
उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.